दुर्गा नव्या नवरीच्या वेशात सजवलेल्या बेडवर बसली होती. 2 दिवसापूर्वी तिचं आणि अंकुरचं लग्न झालं होतं. परवा पूजा होऊन काल देवदर्शन झालं आणि आज त्यांची पहिली रात्र होती. तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. तेवढ्यात पावलांचा आवाज आला आणि दार उघडलं गेलं. नजरेच्या कोपऱ्यातूनच तिने पाहिलं आणि बेडवर तशीच बसून राहिली. तो आत आला आणि दार लावलं घेतलं. दुधाचा ग्लास समोरच्या टेबलावर ठेवून तो बेडवर येऊन तिच्यासमोर बसला. तो तिच्या सौंदर्याकडे पाहत होता. लग्नातला शालू नेसलेला, तिने केसात माळलेला गजऱ्यांचा सुगंध पूर्ण रूमभर दरवळत होता. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. दिवसभर काम करून आज तिचा किचनमध्ये स्वयंपाक करण्याचा पहिला दिवस होता. त्यामुळे स्वयंपाक तिने एकटीने केलेला. त्यामुळे ती थोडी थकलेली वाटत होती. चेहराही मलून वाटत होता. तिचा असा चेहरा बघून एक क्षण त्यालाच वाईट वाटलं. तो तिचा हात तसाच हातात घेतो. त्याने अचानक हात हातात घेतल्याने ती दचकून हात मागे घेते. ती दचकल्याचं त्याच्याही लक्षात येतं. सगळं खूपच अचानक झालं ना. आय मीन आपल्या पाहण्याचा कार्यक्रम, लग्न. अंकुर काहीतरी बोलायचं म्हणून बोलतो. अचानक सगळ्या गोष्टी ठरवून तर झाल्यात. हो सॉरी झाल्यात नाही, केल्यात. हे सगळं अचानक झालं ते फक्त माझ्यासाठी. मीच अनभित्र होते ना सगळ्यांपासून. दुर्वा शेवटचं नाराज आणि दुःखी होत बोलते. म्हणजे हे काय बोलतेस तू? गोष्टी ठरवून केल्यात कोणी आणि कधी? अंकुरला ती काय बोलते काही कळत नव्हतं. ओ आता उगीच वेळ पांघरून पेडगावला जाऊ नका. स्वतः आधी करायचा आणि मग काहीच माहिती नसल्याचा आव आणायचा. काहीच कसं वाटलं नाही हो तुम्हाला माझा असा सौदा करताना? माझ्या जागी तुमची स्वतःची बहीण अनन्या, अंकुरची लहान बहीण असती तर असेच वागला असतात का? दुर्वा रडत आणि रागाने बोलत असते. दुर्वा, अंकुर पहिल्यांदा एवढं मोठ्याने तिचं नाव घेऊन बोलत असतो. सगळ्यात पहिली गोष्ट तर आपल्या दोघांमध्ये अनुला घरातले सगळे तिला प्रेमाने अनु म्हणायचे. आणायची गरज नाही. आणि दुसरं म्हणजे तू काय म्हणतेस? सौदा कोणाचा? सौदा आणि कोणी केला? अंकुर. वा हे बरंय. करून सावरून नामनिराळं झालंय. माझा सौदा जो तुम्ही केलात. दुर्वा, तुला कळतंय का तू काय बोलतेस? अंकुर जरा रागातच बोलतो. मगासपासून ती त्याला वाटेल ते बोलत होती. मला चांगलं कळतंय मी काय बोलते ते. आणि अजून एक, हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालंय. मी तुम्हाला केव्हा सांगितलं होतं ना मला नकार द्या म्हणून. का नाही दिला नकार? दुर्वा आज सगळा राग त्यांच्यावर काढत होती. लग्न ठरल्यापासूनची सगळी घुसमट आज बाहेर पडत होती. ह्यावर मात्र अंकुरने काहीच उत्तर दिलं नाही. का आता का शांत बसलात? बोला. बोलायला काही असेल तर बोलाल ना? दुर्वा, हे बघ. अंकुर बोलायला जात असतो की मला काहीच ऐकायचं नाही असं म्हणत दुर्वा तशीच बेडवर आडवी होते. अंकुर काही वेळ तिच्याचकडे बघत असतो. काही वेळाने हुटक्याचा आवाज येऊ लागतो. अंकुरला तिला शांत करावं वाटतं होतं. पण त्याच्या कानात तिचे मला हे लग्न करायचं नव्हतं हे शब्द घुमत होते. थोड्या वेळाने त्याने थोडं झुकून तिच्याकडे पाहिलं. झोप लागलेली तिला त्याने हळुवारपणे तिच्या पायाती खाली असलेली चादर ओढून तिच्या अंगावर पांघरून दिली आणि बेडवरची एक उशी घेऊन स्वतः समोरच्या सोफ्यावर जाऊन झोपला. त्याला दुर्वा आणि त्यांचा पाहण्याचा कार्यक्रम आठवू लागला. 1 महिन्याआधी अंकुरच्या घरी. अंकुर, असे आवरलं की नाही तुझं? दामिनी ताई, अंकुरची आई, त्याच्या खोलीचं दार वाजवत म्हणतात. हो आलोच. अंकुरने आतूनच आवाज दिला. आई, दादाला म्हणावं आज फक्त मुलगी बघायला चाललोय, लग्न नाही त्यांचं. अनन्या तयार होऊन ओढणी सावरत येत बोलते. शहाणे, मुलीने पसंत केलं तरच लग्न होईल ना? अंकुर बाहेर येत तिचा कान पकडत बोलतो. दादा कान सोड. अनन्या कळवळत बोलते. ओहो माय हँडसम बॉय. दत्तात्रयराव, अंकुरचे बाबा, त्याला म्हणत
बघत म्हणतात. तसा अंकुर लाजतो. आय लुक ॲट हिम. चक्क लाजतोस का हा? अनन्या त्याला चिडवत बोलते. अनु, आता मार खाशील हां. आई सांगा ना ग तिला. अंकुर तक्रारीच्या सुरात दामिनी ताईला म्हणतो. ए काय ग, माझ्या बाळाला छळते. दामिनी ताई अनन्याला डोळा मारतात. पण काहीही म्हणा अंकुर, आज ती मुलगी तुला असं बघून फुल फ्लॅट होणार हे नक्की. दामिनी ताई त्याला चिडवत बोलतात तशी अनन्या हसू लागते. आई तू पण. अंकुर जरा चिडत तर जरा लाजत बोलतो. ए चला, पुन्हा उशीर व्हायला नको. दत्तात्रेयराव बोलतात. हो हो चला. अंकुरचा मित्र पार्थ घरात एंट्री मारत बोलतो. आपण कुठे निघाला? दत्तात्रेयराव. बस काय काका, माझ्या जिगरी मित्राचा आज पाण्याचा कार्यक्रम आहे. मग मी नको का? पार्थ एक नजर अनन्याकडे बघत बोलतो. त्यावर ते काही बोलणार तेवढ्यात दत्तात्रेयरावांचा फोन वाजतो. त्यांच्या मित्राचा फोन असतो, ज्यांनी दुर्वाचं स्थळ अंकुरला सुचवलेलं असतं ते. अरे निघालात की नाही तुम्ही? मध्यस्थी. अरे हो 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 निघालो. दत्तात्रेय घरातल्यांना इशारा करत पुढे जातात. तसे सगळेजण बाहेर येतात. अंकुर पार्किंगमधून त्याची कार काढतो आणि सगळे मुलींच्या घरी जायला निघतात. दुर्वाच्या घरी. अगं दुर्वा, आवर लवकर, पाहुणे येतील इतक्यात. दुर्वाची मामी तिच्या रूममध्ये येत बोलते. दुर्वा तयार तर झाली असते, पण चेहऱ्यावर कसलेच एक्सप्रेशन नसतात. तिला तिच्या मामे बहिणीने श्वेताने तयार केलेलं असतं. आई दीदी खूप सुंदर दिसते ना श्वेता, मामीची मुलगी म्हणते. हो ग, खूप सुंदर दिसते माझी लेक, मामी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोलते. तशी दुर्वा कशी बसी स्माईल करते. बरं दुर्वा, थोड्या वेळाने तुला बघायला पाहुणे येतील, त्यांच्यासमोर नीट ये हां, मामी तिला समजावून सांगते. मामी पण माझं शिक्षण. दुर्वा व्याकुळतेने बोलते. डोळे पाण्याने काठोकाठ भरले होते. त्यावर मामी काही बोलणार की. चला पाहुणे आलेत. बाहेरूनच मामांचा भारदस्त आवाज येतो. चल मी होते पुढे, तुला बोलवल्यावर श्वेता घेऊन येईल तुला. मामी श्वेताकडे बघून बोलते. तशी श्वेता हो मध्ये मान हलवते. मामी बाहेर निघून जातात. बाहेर गप्पा चालू असतात. काही वेळाने मामी इशारा करतात तसं श्वेता दुर्वाला घेऊन किचनमध्ये जाते. थोड्या वेळाने मुलीला बोलवा असा आवाज येतो आणि दुर्वाचं हृदय जोरजोरात धडकायला लागतं. श्वेता एकावर दुर्वाकडे बघते. सगळं नीट आहे की नाही आणि तिच्या हातात चहा नाश्त्याचा ट्रे देऊन दुर्वाला घेऊन बाहेर जाते. श्वेता दुर्वाला घेऊन बाहेर येते. सगळे तिच्याचकडे बघत असतात. आकाशी रंगाच्या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती. सावळा वर्ण असला तरी तिचा चेहरा रेखीव होता. कपाळावर नाजूक खड्यांची टिकली, कानात नाजूक झुमके आणि केसांना क्लिप लावून त्यात मळलेला गजरा तिच्या सौंदर्यात भर घातलं होतं. अंकुर तर तिच्याकडे बघतच बसतो. 20 वर्षांची दुर्वा पाहतच क्षणी अंकुरला आवडली होती. पार्थ कोपरा मारून त्याला भानावर आणतो. दुर्वा सगळ्यांसमोर येऊन तिथल्या टेबलावर ट्रे ठेवते आणि दत्तात्रेयराव आणि दामिनी ताईंच्या पाया पडते. मामीने सांगितलेलं असतं, बाहेर आलीस की आधी सगळ्यांच्या पाया पड. दामिनी ताई तिला आपल्या बाजूला बसवून घेतात. दुर्वा त्यांच्या बाजूच्या खुर्चीत बसते, जी एक्झॅक्ट अंकुरच्या समोर असते. ती मान खाली घालूनच बसलेली असते. मध्यस्थी आणि दत्तात्रेय तिला प्रश्न विचारत असतात. मधूनच दामिनी ताई, जेवण बनवता येतं का? पोळ्या लाटता येतात का? असे किचनमध्ये प्रश्न विचारत असतात. ती फक्त हो की नाही मध्ये उत्तर देत असते. वातावरण हलकं करण्यासाठी एखादा दुसरा प्रश्न पार्थही विचारतो. त्यामुळे सगळे खडखडून हसतात. अंकुर हसता हसता दुर्वाकडे बघतो, पण तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नसतात. तसा अंकुर थोडा संभ्रमात पडतो. मध्यस्थी मामांना मुलाला काही विचारायचे का विचारतात, पण मामा नाही मध्ये मान हलवतात. तशी दुर्वा केविलवाण्या नजरेने मामाकडे बघते आणि पुन्हा नजर खाली घेते. हे अंकुरला जाणवलं. तुमची काही हरकत नसेल तर मला दुर्वाशी थोडं बोलायचं आहे. अंकुर दुर्वाकडे एकटक पाहत म्हणतो. तशी दुर्वा पहिल्यांदाच नजर वर करून त्याला पाहते, पण रागाने. ओळख ना पाळख, काही मिनिटापूर्वी पहिली भेट झाली आणि डायरेक्ट मला नावाने हाक मारतोस. पण ती नजर लगेचच खाली घेते तर पार्थ आणि अनन्या आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत असतात. पार्थ, साले की तो निकल पडी या नजरेने त्याच्याकडे पाहत असतो. हो हो जाना दुर्वा जा, त्यांना आपलं घर दाखव. मामा दुर्वाला बोलवतात. तशी दुर्वा मामाकडे बघायला लागते. मामी मागून दुर्वाच्या खांद्यावर हात ठेवून दाबते. तशी दुर्वा जागेवरून उठते आणि रूममध्ये जाते. तिच्याच मागून अंकुरही जातो. तर मित्रांनो, तुम्हाला ही
कथा कशी वाटली, चांगली वाटली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.